नमस्कार. आज एक वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे. मीच लिहिलेला लेख आहे, त्याचा सारांश तुमच्यासमोर मांडणार आहे. माझ्या त्या लेखाचं नाव होतं अपयशाची पार्टी. तुम्ही म्हणाल अपयशाची पार्टी हे काय नाव आहे, हे काय विषय आहे? नाही, खरं सांगतो, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आत्ताच्या पिढीला तर हा खूप महत्त्वाचा आहे. काय होतं हल्ली की खूप मेहनत घेतली, आपल्या मनासारखं घडत नाही, अपयश येतं, कुठेतरी आपण चुकीच्या मार्गाला चाललो आहे, चुकीच्या ठिकाणी करतो आहे, चुकीच्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे असं वाटायला लागतं आणि आपण निराश होतो. आणि हल्लीची पिढी तर लगेच म्हणजे मनासारखं काही झालं नाही, रिझल्टमध्ये कमी मार्क मिळाले किंवा जॉबमध्ये पाहिजे तसा जॉब नाही मिळाला, जसं काम करतो आहे तसं पे आऊट नाही मिळालं, तर लगेच निराशा तर ही आपल्या मनात लगेच येतेच. ते नैसर्गिक पण आहे. पण ह्याच्यावरच अभ्यास करायला हवा. अपयश मला आलं आहे, ते का आलं आहे ह्याचा आपण किंवा आपली ही आत्ताची पिढी करत नाही. मेहनत मी करतो आहे, त्याच्यात मी कुठे कमी पडत नाही आहे, माझा अभ्यास आहे, तरी मग मला अपयश का येतं आहे? तुम्ही स्वतःला व्यवस्थित जोखलत, स्वतःचे प्रयत्न जे तुम्ही केलेले आहात त्याच्यावर परत एकदा पुनर्विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की आपलं कुठेतरी चुकलं होतं, जे आपण लक्षातच घेतलं नव्हतं, आपल्याला ते कळलंच नव्हतं. अशा वेळेला ती जी चूक आपल्याला कळते ना, की मला ह्या गोष्टीमुळे अपयश मिळालं, ते तुम्ही लिहून ठेवा की हे मी केलं म्हणून मला पाहिजे तसं यश मिळालं नाही. आपल्याला मिळालेलं अपयश हे कशामुळे मिळालं आहे ते ज्या वेळेला कळतं ना, त्यावेळेला जो मनापासून आनंद होतो की माझी चूक मला कळली आणि ती चूक दुरुस्त करायची आता मला संधी आहे. आणि ती चूक ज्या वेळेला कळते ती वेळ साजरी करायची. आणि ती साजरी करण्यासाठीच त्या लेखाला मी नाव दिलं होतं अपयशाची पार्टी. यशाच्या पार्ट्या तर आपण करतोच. यश मिळालं, चांगले मार्क मिळाले, चांगली नोकरी मिळाली, वाढदिवसाची असेल, अशा बऱ्याच पार्ट्या आपण करतो. पण आपल्याला यश कशामुळे मिळालं नाही, आपली चूक आपल्याला कळली, हे ज्यावेळी आपल्याला कळतं त्यावेळेला ती अपयशाची पार्टी म्हणून आपण केली पाहिजे. आणि आपल्या झालेल्या चुका परत न होता त्याच्यातून आपण पुढे जाऊन यशाचा मार्ग आणखीन सुकर करून घ्यायला हवा. यश आणखीन आपल्याला मिळायला हवं आपल्या या अपयशाची कारणं कळल्यानंतर. म्हणून ही अपयशाची पार्टी. धन्यवाद.